नमस्कार, माझे नाव साक्षी. नमस्कार, माझे नाव साक्षी पेटेकर. आपण आज विरामचिन्हाबद्दल एक स्वाध्याय घेऊया. खालील प्रश्नांतील योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक सांग. परवा किती कडक ऊन पडले होते या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? पर्याय 1 प्रश्नचिन्ह, पर्याय 2 पूर्णविराम, पर्याय 3 उद्गार चिन्ह, पर्याय 4 स्वल्पविराम. पर्याय 3 उद्गार चिन्ह. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे? पर्याय 1 पूर्णविराम, पर्याय 2 अपूर्णविराम, पर्याय 3 अर्धविराम, पर्याय 4 स्वल्पविराम. पर्याय 2 अपूर्णविराम. जे विरामचिन्ह वाक्यात दिलेले नाही ते कोणते? शोभा म्हणाली, अगं अमर किती छान बोलला. पर्याय 1 प्रश्नचिन्ह, पर्याय 2 दुहेरी अवतरण चिन्ह, पर्याय 3 पूर्णविराम, पर्याय 4 अर्धविराम. पर्याय 2 दुहेरी अवतरण चिन्ह. कोणते विरामचिन्ह वाक्यात दिलेले नाही? महेश म्हणाला, अवह केवढी मोठी इमारत. पर्याय 1 पूर्णविराम, पर्याय 2 अर्धविराम, पर्याय 3 अपूर्णविराम, पर्याय 4 स्वल्पविराम. पर्याय 4 स्वल्पविराम. पुढे दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह हवे? पर्याय 1 प्रश्नचिन्ह, पर्याय 2 स्वल्पविराम, पर्याय 3 पूर्णविराम, पर्याय 4 उद्गार चिन्ह. पर्याय 1 प्रश्नचिन्ह. हाक मारताना नावापुढे कोणते विरामचिन्ह वापरतात? पर्याय 1 स्वल्पविराम, पर्याय 2 अर्धविराम, पर्याय 3 उद्गार चिन्ह, पर्याय 4 एकेरी अवतरण चिन्ह. पर्याय 1 स्वल्पविराम. दुसऱ्याचे मत सांगताना कोणते विरामचिन्ह वापरतात? पर्याय 1 स्वल्पविराम, पर्याय 2 अर्धविराम, पर्याय 3 उद्गारवाचक चिन्ह, पर्याय 4 एकेरी अवतरण चिन्ह. पर्याय 4 एकेरी अवतरण चिन्ह. गड आला पण सिंह गेला या वाक्यात कोणते विरामचिन्ह दिलेले नाही? पर्याय 1 पूर्णविराम, पर्याय 2 अर्धविराम, पर्याय 3 स्वल्पविराम, पर्याय 4 उद्गार चिन्ह. पर्याय 2 अर्धविराम. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरते? पर्याय 1 प्रश्नचिन्ह, पर्याय 2 संयोग चिन्ह, पर्याय 3 स्वल्पविराम, पर्याय 4 उद्गार चिन्ह. पर्याय 2 संयोग चिन्ह. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात? पर्याय 1 अर्धविराम, पर्याय 2 एकेरी अवतरण, पर्याय 3 अपूर्णविराम, पर्याय 4 उद्गार चिन्ह. पर्याय 4 उद्गार चिन्ह. अपसारण चिन्हाचा वापर केव्हा करतात? पर्याय 1 स्पष्टीकरणासाठी, पर्याय 2 वाक्य पूर्ण झाल्यावर, पर्याय 3 दोन शब्द जोडताना, पर्याय 4 मनातील भावना व्यक्त करताना. पर्याय 1 स्पष्टीकरणासाठी. आई बाबांनी त्याचे नाव बेबू ठेवले या वाक्यात खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले आहे? एकेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम, अर्धविराम, दुहेरी अवतरण चिन्ह. पर्याय 2 पूर्णविराम. अपसरण चिन्ह केव्हा वापरतात? पर्याय 1 बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास, पर्याय 2 दोन शब्द जोडताना, पर्याय 3 स्पष्टीकरण द्यायचे असल्यास, पर्याय 4 ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. पर्याय 3 स्पष्टीकरण देण्यास असल्यास. अगे शाळा सोडून कुठे चाललंय टोळकं या वाक्यात खालीलपैकी कोणते विरामचिन्ह आलेले नाही? पर्याय 1 पूर्णविराम, पर्याय 2 स्वल्पविराम, पर्याय 3 प्रश्नचिन्ह, पर्याय 4 एकेरी अवतरण चिन्ह. पर्याय 4 एकेरी अवतरण चिन्ह. धन्यवाद.